थिम्स इन इंडियन हिस्ट्री मिडोल इंडियाची आपण चर्चा सुरू केलेली आहे. दिस इज पार्ट 2. अल्बेरुनीचं किताब जे आहे त्याच्याविषयी आपण बोललेलो. आता आपण इब्न बतूताबद्दल बोलूया. इब्न बतूता कधी भारतात आलेला होता, इथे सुरुवातच कशी केलेली आहे इज इंटरेस्टिंग. इब्न बतूता अराइव्ड इन इंडिया इन द 14th century when the subcontinent was already a part of the global network of communication and stretched from China to northwest Africa, युरोपियन वेस्ट. म्हणजे हे ऑलरेडी नेटवर्क होतं, त्याच्यामध्ये तो मोरोकोपासून आला. याचं महत्त्व काय, तो मोरोकोपासून बघत आलेला आहे सगळा. आणि 1333मध्ये तो दिल्लीमध्ये आहे. 1326-27ला जे कॅपिटल शिफ्ट झाली त्याच्याविषयी काय त्यानं म्हणलेलं आहे, तो काझी म्हणून अपॉइंट केलेलं जे आहे ते. हु स्पोक अरेबिक, पर्शियन, टर्किश. त्यामुळं उपयुक्त असणारा स्टेटच्या दृष्टीनं मनुष्य जो आहे तो, त्यानं इथल्या सामान्य जीवनाबद्दल लिहिलेलं आहे. कोकोनट अँड द पान. इब्न बतूता रेहलला जे आहे ते लेखन आहे. द बिटल इज अ ट्री इन विच इज कल्टिवेटेड द सेम मॅनर ॲज अ ग्रेप वाईन. ग्रेप वाईन सारखंच कल्टिवेट केलं जातं. द बिटल हॅज नो फ्रूट अँड इज ग्रोन ओनली फॉर द सेक ऑफ इट्स लिव्ज. खाऊची पानं जी आहेत ते. आणि लिव्ज बिटल पुट्स लिटल चॉक, चुना जो आहे तो, अँड अलॉंग विथ द बिटल खाल्लं जातं कसं जे आहे ते, पान खाण्याच्या पद्धती, ऑब्झर्वेशन जी आहे ते. इब्न बतूता काय म्हणलं, फॉलोइंग हाऊ इब्न बतूता डिस्क्राईब द कोकोनट. कोकोनटबद्दल त्यानं चर्चा केलेली जी आहे ते. These trees are among the most peculiar trees in a kind and astonishing habit. कोकोनटबद्दलची सगळी चर्चा जी आहे. युझिंग आयर्न नेल्सच्या ऐवजी जे म्हणलेलं आहे, दे मेक द कॉर्ड्स ऑफ द, खिळे वापरण्याच्या ऐवजी इब्न बतूताचं आपल्याला नेव्हल याच्याबद्दलचं. इब्न बतूता महत्त्वाचा अत्यंत असणारा आहे. इब्न बतूता GSमध्ये मेन्सला पण विचारायला पाहिजे. इब्न बतूतानं बघितलेला सगळा भारत जो आहे तो शहरांबद्दल सांगतो. दिल्लीबद्दल त्याने लिहिलेलं आहे. द सिटी कवर्स वाईड एरिया, आणि त्याची काय म्हणलेलं आहे 11 क्युबिट्स आहे ब्रेड्थ. इंटेरियर त्याचं कसं आहे त्याच्याविषयी तो लिहितो. 1333च्या आसपास जे आहे. इब्न बतूता फाउंड सिटीज इन द सबकॉन्टिनेंट. दौलताबादबद्दल लिहिलेलं आहे. एक्साइटिंग अपॉर्च्युनिटीज. इब्न बतूता डिस्क्राईब दिल्ली ॲज अ व्हास्ट सिटी, ग्रेट पॉप्युलेशन अँड लार्जेस्ट इन इंडिया. दौलताबाद आफ्टर दिल्ली, दौलताबाद जे आहे ते. त्यामुळे दोन्हीबद्दल त्यानं लिहिलेलं जे आहे ते. मार्केटमध्ये दौलताबादच्या इथं त्याला लिहितो. इब्न बतूता डिस्क्रिप्शन ऑफ दौलताबाद. इन दौलताबाद देअर इज अ मार्केट प्लेस फॉर मेल अँड फिमेल सिंगर्स विच इज नोन ॲज ताराबाद. ताराबाद हे मार्केट प्लेस फॉर सिंगर्स, मेल अँड फिमेल, स्त्री आणि पुरुष गायकांसाठी असणारी जागा आहे. म्हणजे डिटेल्स त्याचे सगळे अमेझिंग आणि इंटरेस्टिंग आहेत. The shops are decorated with the carpets. Center of the shop there is a swing on which sits a female singer. झोपाळ्यावर बसून गाणं. म्हणजे विकण्याच्या पद्धतीविषयी त्याने लिहिलेलं आहे. फिमेल सिंगर्स कम्स इन सक्सेसिव्ह क्रॉड, सिंग बिफोर डान्स. आणि वन ऑफ द हिंदू रूलर्स alighted at the cupola every time he passed by the marketplace. The female singers would sing before him. इवन सम मुस्लिम रूलर्स डिड द सेम. आपला माल खपवण्याच्या दृष्टीनं काय काय पद्धती आहेत त्याच्याविषयी तो लिहिलेला आहे. ऑन हॉर्स अँड फूट सोल्जर जे आहेत ते, पायदळ आणि घोडदळाबद्दल तो लिहितो. इंडियन पोस्टल सिस्टीम ॲज 2 kinds हे विचारलं जाऊ शकतं. तर हॉर्स पोस्ट कॉल्ड ॲज अ उलुक. उलुक काय समजा असं तुम्हाला सरळ प्रश्न विचार. ULUK उलुक. रन बाय द रॉयल हॉर्सेस स्टेशन ॲट द डिस्टन्स ऑफ एव्हरी 4 miles, 4 मैलावर आणि पुढं देत राहणं जे आहे. द फूट सोल्जर्स हॅज 3 stations पर माईल अँड कॉल्ड ॲज अ दवा. दवा आणि उलुक दोन्ही टर्म्स विचारल्या तुम्हाला जे आहे. आणि इंटरेस्टिंगली दवा इज मोर इफिशियंट दॅन उलुक असा निष्कर्षानं काढलेलं आहे. दिस पोस्ट इज अ क्विकर दॅन हॉर्स पोस्ट. म्हणजे त्याची इफिशियन्सी जी आहे ते ज्या वेगात पळत जातात आणि पोस्ट तुमचं डिलिव्हर करतात जे आहे. उलुक पद्धत आणि दवा पद्धत बॉक्सेस दिलेले आहेत. युनिक सिस्टीम ऑफ कम्युनिकेशनच्या पद्धतीविषयी लिहिलेलं आहे. द पोस्टल सिस्टीम आणि इफेक्टिव्ह जे आहे ते. असंच आपल्याला कम्युनिकेशनबद्दलची चर्चा अनेक यांनी केलेली आहे. कसा संपर्क केला जातो.
ट्रॅव्हलॉग ऑफ अब्दुल रझाक रिटर्न इन 14. अब्दुल रझाक हा समरकंदमधनं विजयनगरमध्ये आलेला होता, त्यानं लिहिलेलं आहे. कालिकत शहराबद्दल लिहिलेलं आहे, मंगलोरबद्दल लिहिलेलं आहे आणि वेस्टर्न घाटांबद्दल त्यानं लिहिलेलं आहे. म्हणजे सिटीज त्याच्याबद्दलची सगळी चर्चा जी आहेत. इब्न बतुतानं अन्य जे गोष्टी दिलेल्या आहेत, उदाहरणार्थ ह्याच्यावर आपल्याला ऑप्शनलच्या लोकांना प्रश्न विचारलेला. इब्न बतुता इन्फॉर्म्स अस, इट इज द हॅबिट ऑफ द एम्पेरर टू कीप एव्हरी नोबल ग्रेट ऑर स्मॉल वन ऑफ हिज स्लेव्स हू स्पायसेस ऑन नोबल्स. त्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये एखादा तरी गुप्त त्यांचा हा असतोच. स्लेव गर्ल्स, मोस्ट फिमेल स्लेव्स आर कॅप्चर्ड इन रेड्स अँड एक्सपिडिशन. ते त्यातनं येत राहतात. स्लेव सती अँड लेबरर्स याच्याविषयी काय लिहिलेलं आहे. मोहम्मद बिन तुगलक इन्फॉर्म्स बतुता वॉज सो हॅपी विथ द जर्मन प्रीचर नेम नासरुद्दीन दॅट ही गेव हिम 100 स्लेव अँड हॉर्स टुगेदर. मोहम्मद बिनचा पिरियड 1326 ते 51. त्याच्या काळामध्ये काय सिच्युएशन होती गुप्तहेरांची, त्याच्या काळामध्ये जीवन काय होतं, बतुताचं अकाउंट हे आपल्याला पाहता येतं. सम फिमेल स्लेव्स इन द सर्व्हिस ऑफ सुलतान, सुलताना सर्व्हिसमध्ये असणाऱ्या ज्या वेअर एक्सपर्ट इन म्युझिक अँड डान्स. इब्न बतुता एन्जॉयड द परफॉर्मन्स ऑफ वेडिंग ऑफ सुलतान सिस्टर. फिमेल स्लेव्स वेअर ऑल्सो एम्प्लॉईड. असंच त्यानं मदुराई सल्तनतच्याबद्दल पण लिहिलं आहे, तिथल्या स्कॅव्हेंजिंगबद्दल. मदुराई सल्तनत त्याच्याबद्दल पण त्यानं लिहिलेलं आहे की काय प्रकारचं आहे, म्हणजे अंडरस्टँडिंग जे आहे आणि मग त्याची टाईमलाईन जी आहे. याच्याशिवाय एक जो मनुष्य याच्यामध्ये दिलेला आहे ट्रॅव्हलर म्हणून, तो बर्नियर दिलेला आहे आणि द डिजनरेटेड ईस्ट, ऱ्हासाला गेलेले पूर्वज आहे. इब्न बतुताच्या बरोबर फ्रांको बर्नियर जो आलेला आहे फ्रान्समधनं नंतरच्या काळामध्ये जो आहे तो. बर्नियर ट्रॅव्हल्स इन मुघल एम्पायर पुस्तकाचं नाव जे आहे ते. हिज अकाउंट कंटेंट्स मुघल एम्पायर, मुघलांच्या काळात आलेलं जे आहे. अकॉर्डिंग टू बर्नियर वन ऑफ द फंडामेंटल डिफरन्स बिटवीन मुघल अँड युरोप इज अ लॅक ऑफ प्रायव्हेट प्रॉपर्टी इन इंडिया. ह्यातनं हा प्रश्न सगळ्यांना निर्माण झाला. पण प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, बर्नियरचं ऑब्झर्वेशन असले तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी चर्चा त्यात आहेच आहे. ओविंग टू क्राऊन ओनरशिप लँड आर्ग्यूड बर्नियर. हा सगळा भेषज आहे, म्हणजे वैदिक म्हणून आलेला होता का. बिलॉंग टू द डिफरंट इंटेलेक्च्युअल ट्रॅडिशन. कम्पेरिंग अँड कॉन्ट्रास्ट पॉलिसी मेकर्सच्या याच्याबद्दल त्यानं विचारलेलं जे आहे ते. पेल्सार्ट या डच ट्रॅव्हलरचा छोटा कॉलम दिलेला PELSAERT. पेल्सार्ट, अ डच ट्रॅव्हलर विजिटेड सबकॉन्टिनेंट ड्युरिंग द अर्ली डिकेड्स ऑफ द 17th century. लाईक बर्नियर ही वॉज शॉक्ड वाईड स्प्रेड पॉवर्टी सगळीकडे. जसं पीटर मुंडीनं पण लिहिलं आहे सुरत आणि आजूबाजूच्या ह्यातले जे आहेत, तसं पेल्सार्टनं लिहिलेलं आहे. पॉवर्टीवर बर्नियरनं लिहिलेलं आहे, फ्रांकोय बर्नियर. पेल्सार्टनं लिहिलेलं आहे, पीटर मुंडीनं लिहिलेलं आहे. बर्नियरचं पिझंट्री कंट्रीसाईडच्या बद्दलचं एक ऑब्झर्वेशन दिलेलं आहे. काय, व्हास्ट ट्रॅक्स ऑफ द कंट्री कॉन्स्टिट्युटिंग एम्पायर ऑफ हिंदुस्तान. हिंदुस्तानचं एम्पायर जे आहे ते. बर्नियर पार्टिसिपेटिंग इन द कंटेम्पररी डिबेट्स ऑफ द युरोप. युरोप आणि याची तुलना जी आहे त्याच्यामध्ये तो सांगतो की इथलं कसं आहे. इवन कन्सिडरेबल पोर्शन ऑफ गुड लँड रिमेन्स अनटिल्ड. चांगली जमीन हे लोक वापरतच नाही आहेत, याच्याविषयी त्याची हे आहे ऑब्झर्वेशन जी आहे ती पाहता येतं. ट्रॅव्हल्स इन द मुघल एम्पायर त्याच्याबद्दलचं आर्ग्युमेंट जे म्हणलेलं. ओविंग टू द क्राऊन बर्नियर लँडलॉर्ड्स कुड नॉट पास देअर लँड टू देअर चिल्ड्रन. काही ठिकाणी आहे म्हणजे वारसा हक्क कशा प्रकारचा आलेला आहे त्याच्याविषयी त्यानं लिहिलेलं आहे. देअर इज नो मिडल स्टेट इन इंडिया. आता हे ऑब्व्हियस आहे, मिडल स्टेट ज्याला फ्रेंचांच्या भाषेमध्ये जे म्हणलेलं आहे मिडल क्लास आहे का. त्यामुळे हा पॉप्युलर प्रश्न आहे, मिडल क्लासेसचं नेचर काय, त्याच्यामुळे कोण आहे. सर्व्हिस सेक्टरमध्ये असणारे लोक जे होते ते कोण होते. बेगर्स अँड बार्बेरियन्स इन सिटीज अँड टाउन्स वेअर रुइंड अँड कंटेम्ड. डिसिजेस आणि पसरवणारे हे लोक आहेत का, मग यांच्यापासून सावध राहायला पाहिजे. अबुल फजल 16th century अकबरच्या काळातल्या सॉव्हरेंटीबद्दल लिहितो. बर्नियर वॉन्टेड दॅट इफ युरोपियन किंग्स फॉलोड मुघल मॉडेल द किंगडम वुड बी व्हेरी फार फ्रॉम बिईंग वेल कल्टिवेटेड अँड पीपल्ड. सो वी बिल्ट सो रिच पोलाइट. आवर किंग्स आर अदरवाईज रिच अँड पॉवरफुल अँड आय हॅव बीन रिप्रेझेंटिंग मुघल्स. मुघलांच्यापेक्षा हे कसे चांगले आहेत अशी साधारणपणे चर्चा केलेली आहे. वी शूड फाइंड द ग्रेट सिटीज अँड द ग्रेट बरोज रेंडर्ड कंपॅरिझनच्या याच्यामध्ये त्याचं आर्ग्युमेंट जे आहे की कसं युरोपमधल्या गोष्टी आणि इथल्या गोष्टी ज्या आहेत त्या. बर्नियर्स प्रिऑक्युपेशन विथ द
मुघल आणि मुघलचं टायरॅनिकल नेचर काय प्रकारचं आहे. इथं काय त्यांनी दिलेलं आहे पहा. बर्नियर डिस्क्रिप्शन ऑफ बोथ ॲग्रिकल्चर आणि क्राफ्ट. बर्नियरनं लिहिलं ॲग्रिकल्चर आणि क्राफ्टबद्दलचं बेंगॉलमधल्या. इजिप्तची त्यांनी तुलना केलेली आहे पहा. गोल्ड इथं चित्र दिलेलं आहे. गोल्ड स्पून आणि गोल्ड स्पूनच्यामध्ये असणाऱ्या अनेक गोष्टी ज्या आहेत. पॉईंट क्लिअर आहेत पहा. आपल्याला जर प्रीला क्वेश्चन विचारले तर जसं तुम्हाला टॅवेनियर विचारून झालेलं आहे याच्यावरचे जे आहेत. आत्ताच्या पॉवर्टीच्या रिलेटेड पेलसाड विचारला होतो. बर्नियरनं लिहिलेलं जे आहे ते. मगाशी म्हटलं तसं पीटर मुंडेनं लिहिलेलं जे आहे ते. ऑब्झर्वेशन सगळे काय काय प्रकारचे आलेले आहे. इन 17th century अबाउट 15% ऑफ द पॉप्युलेशन लिव्ड इन टाउन्स. 1601चं लंडन 1600 आग्रापेक्षा लहान आहे का, आणि त्यामुळं मग त्याच्याविषयी पण मुघल पॉप्युलेशनबद्दलची पण चर्चा आहे. पण हा आकडा लक्षात ठेवायला पाहिजे. 17व्या शतकामध्ये साधारणतः टाऊनमध्ये राहणारं जे आहे ते 15% जे आहे. बर्नियर इज द परहॅप्स ओनली हिस्टोरियन हू प्रोव्हाइड डिटेल्ड अकाउंट ऑफ द कारखाना. मुघल वर्कशॉप असाच प्लेन प्रश्न फ्रीला येईल. मुघल कारखान्यांबद्दल माहिती देणारा कोण आहे? फ्रँकॉय बर्नियर. मुघल कारखाना जे आहेत ते. महाजन, मर्चंट्सना महाजन कसं म्हणतात, सेठ कसं म्हणतात. अहमदाबादमधले महाजन्स, पंडित आणि मुल्ला, हकीम आणि वैद्य. हकीम वैद्य म्हणजे फिजिशियन्स जे आहेत ते. लॉयर्स, वकील, टीचर्स, पंडित आणि मुल्ला, याचे हे सगळ्या टर्म्स तो वापरतो. स्लेव्हरी आणि याच्याबद्दल पण त्याचे काही ऑब्झर्वेशन्स त्यानं दिलेले आहे पहा. युरोपियन याच्यापेक्षा कसा. बर्नियर चूज द प्रॅक्टिस ऑफ द सती फॉर अ डिटेल डिस्क्रिप्शन. ही नोटेड दॅट सम विमेन सीम टू एम्ब्रेस डेथ आणि सम फोर्सफुली. काही सक्तीनं जातात आणि काही स्वतःहून स्वीकारतात. ही त्याची ऑब्झर्वेशन जे म्हटलेलं आहे. विमेन्स लाईफ इज रिव्हॉल्ड अराउंड वच इज बट सती प्रॅक्टिस ऑल्सो इज देअर. लेबरच्याबद्दल पण त्यानं लिहिलेलं जे आहे पहा. टू कन्क्लूड काय सांगता येईल पहा. इथं जी टाईमलाईन दिलेली आहे. आपला सुरुवातीला आलेला जो आहे तो अल्बेरोनी, मार्को पोलो चर्चा नाही, पण मार्को पोलो असं मानायचं की 12 म्हणजे इकडं पूर्वेकडं किंवा खूप लोक. जॉन प्रेस्टर नावाचा कोण राजा आहे आणि जॉन प्रेस्टरची सुवर्णभूमी सगळे ते सोनं आहे त्याच्या शोधात आलेले जे आहे. मार्को आणि मार्कोचे सगळे पूर्वज शोध सगळे जे आहेत याच्यातून इटलीमधनं आलेले जे आहेत त्याचे. इब्न बतुता, अब्दुल रझाक, कमालउद्दीन समरकंदी. त्यानंतर निकितीन 1670 आपण बघितलं. त्यानंतर बार्बोसा पोर्तुगालमधनं आलेला 1518. बार्बोसाची चर्चा आहे पहा. त्यानंतर सईद रई याची फार चर्चा होत नाही पहा. सय्यद अली रईस 1562 म्हणजे त्याचा मृत्यू आहे. त्याच्या आधी तो इथं आलेला जो आहे तो. सईद रईस टर्कीवरनं आलेला. 1560 कोण आहे? मॉन्सेरेट खूपच वेळ त्यांनी चर्चेमध्ये आणलेला आहे. अकबरच्या दरबारामध्ये आलेला स्पेनमधला जे जेसूट सगळे होते त्यात मॉन्सेरेट. त्यानंतर 1626 मोहम्मद वली बाल्की बालक प्रदेशातनं आलेला. 1626 ते 31 तो बाल्की जो इथं होता. पीटर मुंडी मगाशी म्हटलं तसं पहा 1630 आणि त्याच्यानंतरचा दुष्काळाबद्दल तो लिहितो. 1605 ट्रॅव्हेनियर 1689पर्यंतचा पिरियड आहे मुघलांच्या काळात. 1605चा जन्मच आहे. आणि फ्रँकोय बर्नियर टॅव्हेनियरनंतर फ्रान्समधनं आलेले. इंग्लंडमधनं आलेलं पीटर मुंडी जे आहे ही साधारणतः त्यांनी ट्रॅव्हलर्सची नावं दिलेली आपल्याला पाहता येतात. ती सगळी मॅच द फॉलोइंगला विचारलं जाऊ शकतात. म्हणजे उदाहरणार्थ आता बार्बोसा 1518. सय्यद रईस टर्की आहे त्यामुळे तो रेअर आहे 1562 आलेला. ही या आपला दुसरा जो चॅप्टर आहे त्याच्यामधली दुसरा भाग आपण केलेला आहे. बर्नियर आणि इब्न बतुता ह्या दोघांची चर्चा केली. हा साधारण त्यातला पहिला चॅप्टर होता पहा थिम्स इन इंडियन हिस्ट्री. दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपण पुढच्या आपल्या सेगमेंटमध्ये आपण चर्चा करूया की भक्ती सूफी ट्रॅडिशनमध्ये काय आहे आणि त्याचा अंडरस्टँडिंग कसं आहे. पुढच्या चॅप्टरमध्ये आपण ती चर्चा कंटिन्युएशनमध्ये घेऊया पहा.